तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, नाही दुजाता योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या लघु काव्यांचा आपण विचार सध्या करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेज शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. मागच्या जवळपास मागील 10 महिन्यांपासून आपण समर्थ रामदास स्वामी चरित्राचं चिंतन करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या आपण 11 लघु काव्यांपैकी सगुण ध्यान या 119 ओव्या असलेल्या काव्याचं चिंतन करतो आहोत. काल आपण पाहिलं समर्थ रामदास स्वामी प्रभू श्रीरामचंद्रांच्या सगुण रूपाचं वर्णन करतायत. हे सगळा 119 ओव्यांपर्यंत, साधारण 110 ओव्यांपर्यंत हेच वर्णन आहे. एवढ्या बहारीचं वर्णन आपल्या आराध्य दैवताचं सगुण रूपाचं वर्णन मला वाटत नाही की एवढ्या व्यापकपणे, एवढ्या वेगवेगळ्या आयामांवर कोणी केलेलं असेल. कानातली कुंडलं आहेत, कपाळावर मांडलेला गंध आहे, गळ्यात रुळणाऱ्या माळा आहेत. हे सगळं वर्णन समर्थ मोठ्या बहारीचं असं करतात. प्रभू श्रीरामचंद्रांची कंबर कशी आहे, किती लवचिक कटी प्रदेश आहे, त्याला समर्थांनी जंगन सिंहाकृती असं वर्णन केलेलं आहे. पुढे समर्थ सगुण ध्यान या लघु काव्यामध्ये म्हणतात, पितांबरू मालगंठी कास कशिली गोमटी, क्षुद्र घंटांची दाटी गर्जती झणत्कारे, नाना सुगंध परिमळ सर्वांगी उटी पातळ, रुळे वैजयंती माळ आपाद पर्यंत, करपल्लवी रत्नभूषणे अजानुबाहू वीर कंकणे, कीर्तिमुखे सुलक्षणे केयुरे दंडी, आपाद पर्यंत पितांबरू न कळे जानुजंघाचा विचारू, चरणी ब्रीदाचा तोडरू दैत्य पुतळे रुळती,
ज्या दैत्यांचा नाश केलेला आहे ते सगळे दैत्य रामाच्या पायांमध्ये घातलेले जे तोडर आहेत त्यातून ते आवाज करतायत. आणि ते काय आवाज करतायत? नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्या दासाची उपेक्षा कधीही प्रभू श्रीरामचंद्र करत नाहीत. पितांबरू मालगंठी कास कशिली गोमटी, क्षुद्र घंटांची दाटी गर्जती झणत्कारे. त्याच्या कमरेला घंटा बांधलेल्या आहेत, छोट्या छोट्या घंटा. त्या श्रीरामचंद्रांचा जसा अंग फिरेल, जशी त्या अंगाला गती येईल, पायाला गती येईल, त्याप्रमाणे ते आवाज करतायत. नाना सुगंध परिमळ सर्वांगी उटी पातळ, रुळे वैजयंती माळ आपाद पर्यंत. याच्या गळ्यातल्या माळा आहेत, फुलांच्या माळा आहेत, वैजयंती माळ आहे, ती पायापर्यंत रुळतीये. करपल्लवी रत्नभूषणे, अजानु बाहू वीर कंकणे. रामाचे हात कसे आहेत? अजानु बाहू आहेत, गुडघ्यापर्यंत आहेत. आणि त्या हातांवर दंडारा आणि हातामध्ये कंकण घातलेली आहेत. कीर्तिमुखे सुलक्षणे केयुरे दंडी. दंडावर जी केयूर घातलेली आहेत, जी कंकण घातलेली आहेत, त्यावर रचनाच अशी आहे की रामाच्या पराक्रमाचं ते एक चिन्ह आहे, ते एक लक्षण आहे. आपाद पर्यंत पितांबरू, न कळे जानुजंघाचा विचारू, चरणी ब्रदाचा तोडरू, दैत्य पुतळे रुळती. त्या दैत्यांचा प्रभू श्रीरामचंद्रांनी नाश केलेला आहे. ते सगळे दैत्य रामाच्या पायामधील तोडरामध्ये आहेत. आणि ते रामदासांना, रामभक्तांना आश्वासन देत आहेत की राम हे तुमच्या कुठल्याही संकट उलटाच्या अरुणोदयासारख्या. तळवे सुरंग सतेज, ऊर्ध्वरेखा आणि ध्वज, वज्र अंकुश तेज पुंज, पद्म झड पाऊले कोम. त्या ठिकाणी आम्ही नैमिषारण्यात गेलो होतो. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे परमपूजनीय विश्वास शास्त्री घोडचकर गुरुजी आणि आपल्या संत समागम या व्यासपीठाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर, ही मंडळी आमच्या सोबत होती. 15-16 दिवसांचा तो प्रवास होता. नैमिषारण्यामध्ये कथा होती आणि त्यानंतर पुढे आम्ही अनेक ठिकाणी गेलो. वेदाध्ययन करणारी मंडळी आणि त्यांनी घालून घेतलेल्या मर्यादा, त्यांचा आहार विहार विचार, त्यामुळे त्यांच्या शरीरावर एक वेगळी झळाळी दिसते आपल्याला. हे वर्णन मी वाचतो आहे, हे वर्णन मला नैमिषारण्यातल्या एका प्रसंगाची आठवण करून देत आहे. पूजनीय घोडचकर गुरुजी ते जेव्हा बसलेले असायचे सांगायला, त्याच्या टाचेकडे आमचं लक्ष जायचं. मी आणि दोघा-तिघा वेळा चर्चा झाली. टाचेचा रंग कसा आहे? एक त्याला लाल झळाळी आहे. समर्थांनी या ठिकाणी रामचंद्राच्या टाचेचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणताय, सुरंग वर्तुळ टाचा अरुणोदयासारख्या, तळवे सुरंग सतेज. पायांचे तळवे कसे आहेत पहा.
आज इंटरनेटची बरीच अडचण दिसतीये. दर 5 मिनिटाला ब्रॉडकास्ट बंद पडतोय. पाहूया भगवंताची काय योजना आहे ती. मी वर्णन करत होतो, मी सांगत होतो आपल्याला की समर्थ रामदासांची किती सूक्ष्म दृष्टी आहे. आपलं जे आराध्य दैवत आहे, आपण कधी एवढ्या बारकाईने विचार केलाय का? एखाद्या मंदिरामध्ये आपण जातो, भगवंताची मूर्ती पाहतो, आपलं सगळं लक्ष कुठे असतं? चेहऱ्याकडे, अंगावर घातलेल्या दागिन्यांकडे, कपडे, आभूषण. आपण कधी पायांकडे पाहिलंय का? पायांच्या तळव्यांकडे पाहिलंय का? आत्ता 15 दिवसाखाली दासबोध जयंती उत्सवासाठी मी शिवथरघळीत गेलो होतो. हे 10-12 दिवस समर्थांची, कल्याण स्वामींची, रामरायाची पूजा करण्याचं काम माझ्याकडे होतं. आपल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या अभ्यासक सौ लोचन काटे या पण त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून होत्या. त्या मदतीला यायच्या. कधी त्यांनी रामाची पूजा करावी तर मी समर्थांची, कल्याण स्वामींची करावी. कधी त्यांनी कल्याण स्वामींची, समर्थांची करावी, मी राम पंचायतनाची करावी. आपल्यापैकी किती जणांना अनुभव आहे समर्थांची जी मूर्ती घडीमध्ये आहे त्या मूर्तीच्या दोन्ही पायाच्या तळव्यांना स्पर्श करून किंवा त्या पायांच्या अंगठ्याला आपलं डोकं लावून, मस्तक लावून नमस्कार करत असताना काय जाणीव आहे? काटेबाई त्या ठिकाणी सद्गुरूंचं चरणामृत म्हणून 2 पळी पाणी घालायच्या पायावर आणि पायावरून खाली ओघळून आलेलं पाणी त्या चरणामृत म्हणून घ्यायच्या. किती जणांच्या नशिबात हा योग असेल? समर्थ रामदास स्वामींचं किती सूक्ष्म निरीक्षण आहे. प्रभू श्रीरामचंद्रांचे पाय कसे दिसतायत, नख कसे दिसतायत, त्या नखांपासून प्रकाश कसा देदीप्यमान होतो आहे. आपण कधी तेल हातावर घ्या आणि आपल्या पायांना चोळा. आपल्या पायांना चोळत असताना आपण पंजावरनं वगैरे हात फिरवतो. आपल्या लक्षात येईल की आपली नख, तेव्हा आपलं लक्ष तिकडे जाऊ शकतं. आपली नख चमकतायत. तेल कुठे लावलेलं आहे? पायांना लावलेलं आहे. हात फिरलाय तिथं, पण तेल काही नखाला लागलेलं नाही. समर्थ आपल्या आराध्य दैवताच्या पायांचं एवढं निरीक्षण करतायत. मला वाटतं की सगुण ध्यान कसं असलं पाहिजे, सगुणोपासना कशी असली पाहिजे, याचा आदर्श समर्थ सगुण ध्यान या लघुकाव्यामध्ये आपल्याला देत आहेत. 5 चिन्ह समर्थांनी या ठिकाणी सांगितली आहेत. तळवे सुरंग सतेज, तळव्यांचं वर्णन समर्थांनी 5 चिन्हांमध्ये केलंय. काय काय सांगितलंय? ऊर्ध्वरेखा, ऊर्ध्वरेखा आणि ध्वज, वज्र, अंकुश, तेजपुंज, पद्मझळाळी, ही 5 लक्षणं समर्थांनी त्या तळव्यांची सांगितली आहेत. आरक्त आणि सतेज तळव्यांवरच्या ज्या रेषा आहेत त्या उभ्या आहेत, ऊर्ध्वगामी आहेत. आपल्याला अधोर्ध्व निरूपण हा एक समास आहे दासबोधामध्ये. अध
आणि ऊर्ध्व. मनाला जेव्हा आम्ही आत वळवतो तेव्हा आमची गती ऊर्ध्व आहे. आमचं मन जेव्हा बहिर्मुख असेल तेव्हा आमची गती ही अध आहे. प्रभू श्रीरामांच्या पायांच्या तळव्यावर असलेल्या रेषा या ऊर्ध्व रेषा आहेत. साधकाला त्या ऊर्ध्वगामी करतायत. ध्वज आहे, वज्र आहे. ते तळवे कोमळ जरी असले तरी पण ते दुर्जनांसाठी वज्रासारखे आहेत. अंकुश निर्माण करणारे आहेत आणि पद्म आहेत, कमळाप्रमाणे आहेत. ते तळवे अतिशय तेजपुंज आहेत. त्यांची झळाळी, त्यांचा प्रकाश सर्वत्र पसरला असून ते तळवे अत्यंत शोभायमान आहेत. वस्त्र घातलेली असतात मूर्त्यांना. आपलं लक्ष कधीही पायापर्यंत जात नाही. आपण वरच पाहतो. आमची दृष्टी कधी खाली जाईल. समर्थांच्या चरित्रामध्ये प्रसंग आहेत. ते अधोदृष्टी असत, कधी खाली बघून चालत. लग्न मुहूर्ती जात नसत. समर्थ कसे चालत, कसे बोलत, कसे वागत, कसे राहत. नानासाहेब देव, समर्थ हृदय नानासाहेब देवांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. ते कायम अधोदृष्टी असत, बहिर्मुख वृत्ती नव्हती. पुढे समर्थ वर्णन करतायत सगुण ध्यानाचं. ज्ञान मुद्रा सभ्य हस्ती. राम कसे बसलेले आहेत. ते ज्ञान देणारा हात, कृपा करणारा हात, उजवा हात. सव्य हस्ती, ज्ञान मुद्रा सव्य हस्ती. पाऊल मांडीवर एक क्षिती. एक पाऊल मांडीवर आहे आणि दुसरं पाऊल जमिनीवर आहे. किती वर्णन केलेले पहा. तेथे पावली उत्तम गती, अहिल्या शिळा. जमिनीवर पाय आहे आणि त्याचा संदर्भ काय देत आहेत समर्थ. तेथे पावली उत्तम गती, अहिल्या शिळा. मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला माहिती आहे, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होवो. लोक म्हणतात अहिल्या पदी लागली रामाच्या आणि ती दिव्य होऊन गेली. केवटाचा प्रसंग आपण काल पाहिला. वाल्मिकी रामायणामध्ये असा प्रसंग नाहीये. तुलसी रामायणामध्ये की पदस्पर्श होताच त्या शिळेतून अहिल्या प्रगट झाली. वाल्मिकी तसं लिहित नाहीत. वाल्मिकी सांगतात ओसाड प्रदेश आहे. राम, लक्ष्मण आणि पुढे विश्वामित्र चाललेले आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्र विश्वामित्रांना विचारतात, महर्षी, हे ऋषी, एवढा ओसाड उजाड प्रदेश का बरं? सगळीकडे रखरखीत आहे. आतापर्यंत असं पाहिलं नव्हतं. विश्वामित्र सांगतायत, रामा, या ठिकाणी तुझी वाट पाहत एक साधक साधना करतोय. अत्यंत उग्र साधना आहे. खडतर तपस साधना चालू आहे. ते असं बोलत पुढे जात असताना वाळलेल्या झाडांचा, पानांचा सळसळ सळसळ आवाज येतो. राम पाहतात आणि माता अहिल्या पुढे येते. पदी लागता दिव्य होऊन गेली. याचा अर्थ असा का काढायचा की अहिल्या रामाच्या पदी लागली.
त्या साध्वीला पाहताच, ती तपसाधना पाहताच रामांनी नमस्कार केला. ती म्हणाली, मी तुमच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत आहे. शिळेसारखी मी पडली आहे. त्या साधना काळामध्ये अहिल्याने काहीही ग्रहण केलेलं नाहीये, म्हणून ती शिळा आहे. खरोखर ती काही शिळा झाली आहे का? समर्थांनी या ठिकाणी सांगितलंय, तेथे पावली उत्तम गती अहिल्या शिळा, ऐशी सर्वांगी सुंदर सावळी मूर्ती मनोहर, राजवेश अति सुकुमार शोभे सिंहासनी. रामाचं वर्णन आहे. परिमळ द्रव्य उधळले, तेणे श्रीमुख रजवटले, सतेज किरीटीचे जाळे करी चित्त तेज मंद, सकळ वनितांचे मंडन परम लावण्य सुलक्षण, जे का अवनी गर्भ रत्न विश्वमाता, ते जानकी जनक तनया, वामांगी शोभे मूळ माया, दक्षिणे निकट सुभाया. आज्ञेची वाट पाहत आपल्या स्वामीच्या चरणांवर दृष्टी ठेवलेला हनुमंत पुढे उभा आहे. या ओव्यांमध्ये सीतेचं वर्णन अफलातून आहे. समर्थ म्हणताय, सकळ वनितांचे मंडन, जी सगळ्या स्त्रियांमध्ये अत्यंत सुशोभित असलेली, त्यांचं भूषण असलेली, परम लावण्य आणि सुलक्षण, काय काय बिरुदावली वापरली ही आपण पाहिली पाहिजे. समर्थांच्या शब्दांची पेरणी आपल्या लक्षात आली पाहिजे. परम लावण्य आणि सुलक्षण, जे का अवनी गर्भ रत्न, अवनी म्हणजे पृथ्वी, जमीन, तिच्या गर्भातून रत्न निघालेलं आहे अशी सीता. अवनी गर्भ रत्न विश्वमाता, ते जानकी जनक तनया, जनक राजाची मानस कन्या आहे म्हणून ती जानकी आहे. जनक तनया, जनक राजाची ती मुलगी आहे. वामांगी शोभे मूळ माया, दक्षिणे निकट सुभाया, उभा लक्ष्मणो, भरत शत्रुघ्न लावण्य खाणी, तैसाची शोभे गदा पाणी. पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातामध्ये गदा आहे असा चक्रपाणी आपण म्हणतो विष्णूला, तसा गदा पाणी म्हणजे मारुती. हास्यमुखे सुरळीत वाणी, बोलती परस्परे. सीतेची ही विशेषणं किती सांगितलेली आहेत रामायणामध्ये. हे जसं जानकी आपण म्हणतो, वैदेही म्हणतो, मैथिली म्हणतो, तसं सीता हे नाव कुठून आलं? संस्कृतमध्ये जो फाळ असतो, नांगरण्याचा फाळ, त्याला सीत असं म्हणतात. आणि यज्ञभूमीसाठी म्हणून सोन्याचा फाळ असलेल्या नांगराणी ती यज्ञभूमी नांगरून घ्यायची आहे. स्वतः राजा जनक ते नांगर आपल्या हातात धरतात आणि ते नांगरत असताना ते सीत जे आहे, तो फाळ जो आहे एका ठिकाणी अडला. कशाला अडला म्हणून ते शोधलं, माती काढली, तिथे एक पेटी निघाली. आश्चर्य वाटलं सगळ्यांना. ती पेटी बाहेर काढली आणि अखिल लावण्य एकवटलेलं आहे असं एक शैशव सीता बालिकेच्या रूपाने त्या ठिकाणी आढळला. ती बालिका पाहिली. राजा जनकांच्या मनात विचार आला की यज्ञ झाल्यानंतर काय फळ मिळायचे ते मिळेल, पण यज्ञाची भूमी नांगरताना मला हे अप्रतिम फळ मिळालेलं आहे. त्यांनी ते पाहिलं. पितृवात्सल्य भाव त्यांच्या अंतःकरणात उमजला आणि त्यांच्या पत्नीला
पाहणा फुटला. सीत जिथं अडकलं ती पेटी निघाली, म्हणून ती सीता. विदेह राजाची मुलगी म्हणून वैदेही, मिथिलेची राजकन्या म्हणून मिथिला. मैथिली, मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली, अशी ही सगळी नावं आहेत. रामायणामध्ये सीतेचं वर्णन आहे. रामायणकार लिहितात, उद्भव स्थिती संहार कारिणीम क्लेश हारिणीम. उद्भव, स्थिती, संहार, तीन अवस्था आहेत. उद्भव, स्थिती, संहार कारिणीम क्लेश हारिणीम. सगळ्या संसारातल्या यातना, सगळे क्लेश त्यांचं हरण करणारी, त्यांचा नाश करणारी, जन्म स्थिती मृत्यूपासून सुटका करून देणारी. सर्व श्रेयस करीम सीताम नतोहम राम वल्लभम. रामाची जी जीवलग आहे, जी वल्लभा आहे, सर्व श्रेयस करीम सीताम नतोहम राम वल्लभाम, असं वर्णन गोस्वामी तुलसीदासांनी केलेलं आहे. आता पुढच्या ओव्यांमध्ये हनुमंताचं वर्णन आहे. राम पंचायतनामध्ये रामाचं वर्णन आपण आतापर्यंत ऐकलं. आता पुढेही रामाचं वर्णन आहेच आहे, पण सगुणोपासनामध्ये आपली मुख्य आराध्य देवता आणि त्याच्या आजूबाजूला असलेली प्रभावळ, तिथं सुद्धा आपलं लक्ष किती बारीक असलं पाहिजे, त्याचा वस्तुपाठ समर्थ आम्हाला या सगुण ध्यान लघुकाव्यामध्ये देत आहेत. हनुमंताचं वर्णन आहे. पित्या परीस अधिक गती, जयावरी रघुनाथाची प्रीती, पुढे सन्मुख मारुती उभा कर जोडुनी. भगवत दासाचे मंडन, कपिकुळाचे भूषण, सकळ वानरांचे प्राण रक्षिले जेणे. परम प्रतापे आगळा, दिसे जैसा पर्वत निळा. सिंधू उडोनी अवलीळा, जानकी शोधिली. स्वयंभ सुवर्ण कासोटी, उभा उदित जग जेठी. आदरे सन्मुख दृष्टी, रघुनाथ पादांबुजी. रघुनाथाच्या पायांवर ज्याची दृष्टी खिळवू नये, कान मात्र रघुनाथाच्या मुखातून काय आज्ञा निघेल तिकडे लक्ष देऊ नये. पित्या परीस अधिक गती. वायुपुत्र आपण हनुमान म्हणतो, परंतु बाप से बेटा सवाई. आणि समर्थांनी त्याला सांगितलंय, वायो ऐसा कारभारी दुसरा नाही. जयावरी रघुनाथाची प्रीती, पुढे सन्मुख मारुती उभा कर जोडुनी. भगवत दासाचे मंडन. राम मारुती आहेत कसे? भगवंताच्या दासाचे अत्यंत मंडन करीत आहेत. आभूषित आहेत, भूषण आहेत. कपिकुळाचे भूषण, सकळ वानरांचे प्राण रक्षिले जेणे. परम प्रतापे आगळा, दिसे जैसा पर्वत निळा. सिंधू उडोनी अवलीला. लीळा नाही, अवलीला, की जे कुणालाही शक्य नव्हतं. समुद्रावर छलांग मारली आणि माता जानकीला शोधून काढली. स्वयंभ सुवर्ण कासोटी. आपल्याला माहिती आहे, स्वयंभ सुवर्ण कासोटी. जन्मजात सोन्याचं लंगोट आहे. आणि माता अंजनीने सांगितलेलं आहे, हे फक्त तुझ्या सद्गुरूंना माहिती आहे की तुला जन्मजात सोन्याचं लंगोट आहे. त्यामुळे तू एक खूण लक्षात ठेव, ज्यांनी तुझी लंगोट ओळखली ते तुझे सद्गुरू आहेत. असे हे हनुमंत भगवत दासाचे मंडन आहेत, भूषण आहेत. मंडन म्हणजे भूषण.
अशा हनुमंताला समर्थांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. रत्नजडित मनोहर दिव्य सिंहासन सुंदर, वरी आरूढला पवित्र राजा अयोध्येचा श्रीराम. मेघडंबरे छत्रे चामरे देव ढाळीती अपारे, एक करी शेषपात्रे सन्निध उभे श्रीराम. एक सुगंध चर्चिती एक विंझणे जाणविती, उदक पात्रे एका हस्ती एक तांबूलधारी श्रीराम. खचित पादुका एका खरी एक सुरंग वेत्रधारी, उभे राहिले उभयहारी आज्ञा इच्छिती श्रीराम. ऐसे अपार सेवक जन आपुलाले कामी सावधान, धूर्त तार्किक गुण संपन्न कार्य करते श्रीराम. प्रभू श्रीरामचंद्र सिंहासनावर विराजमान आहेत. माता जानकी आहे, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि हनुमंत आहेत. आता याच्या व्यतिरिक्त कोण कोण आहे त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. समर्थ म्हणतायत, मेघडंबरे छत्रे चामरे देव ढाळीती अपारे. अहो, साक्षात देवांनी ही सगळी आभूषणं धारण केलेली आहेत, हातात धरून ठेवलेली आहेत. छत्र, चामर, मेघडंबर, देव आलेले आहेत हे सगळं धरून ठेवण्यासाठी. कारण देवांना माहिती आहे यांनी आपल्याला सोडवलेलं आहे. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. देवांना सुद्धा ज्यांनी बंधन मुक्त केलं तो माझा राम. कुणी हातामध्ये उटीचं पात्र धरून उभा आहे, कुणी चामरे वारा घालतंय, कुणी पाणी हातात घेतलेलं आहे. काय सांगावं? पाणी प्यावं वाटलं तर लगेच ग्लास पुढे. जेवण झालेलं आहे त्यामुळे तांबूल घेऊन कुणी उभा आहे. किती सेवेचे प्रकार पहा तुम्ही. मला आठवत आहे 2 वर्षाखाली मी नांदेडला माझ्या नातवासाठी म्हणून सचखंड गुरुद्वारमध्ये गुरुग्रंथ साहिबचा पाठ लावला. आपण जसे काही नवस बोलतो तिथं अखंड पाठ चालू असतो गुरुग्रंथ साहिबचा. एक 10-15 ते पठण करणारे गुरुजी असतात. अत्यंत पवित्रपणे राहतात ते आणि ते पाठ करतात. 3 दिवसाचा पाठ असतो, अखंड पाठ. तर तिथं काय काय सेवा आहे मी तुम्हाला सांगतो. ग्रंथाला त्यांनी गुरु मानलेलं आहे. 2009 मध्ये गुरु मानियो ग्रंथ शीख पंथाला 300 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं की यापुढे देहधारी मानव गुरु होणार नाही. हा जो ग्रंथ आहे तोच गुरु ग्रंथ राहील. आपल्याला कल्पना आहे का त्या ग्रंथामध्ये अनेक संतांचे अभंग आहेत. अहो, नामदेव महाराजांचे 65 अभंग आहेत गुरुग्रंथ साहिबमध्ये. कबीरांचे आहेत. अनेक संतांची वचनं त्यामध्ये आहेत. हा ग्रंथ ते कधीही खाली ठेवत नाहीत. जे आसन आहे त्या आसनावर 2-3 आसन आहेत मांडलेले, जे लाकडी आसन आहेत, चौरंग ज्याला आपण म्हणू. अत्यंत सुरेख नक्षीकाम केलेले चौरंग आहेत. अप्रतिम पाहत राहावे असे चौरंग आहेत. त्या चौरंगावर 2-3 वस्त्र आहेत. त्यामध्ये हा ग्रंथ असतो. ग्रंथाचं वस्त्र बाजूला काढून पुन्हा ग्रंथ बांधत असताना आपण काय करू? ग्रंथ उचलून कुठेतरी बाजूला ठेवू.
गुरु ग्रंथ साहिबचं तसं नाहीये. ते वस्त्र साफ करेपर्यंत हे जे गुरुजी असतात, हे गुरुजी तो ग्रंथ आपल्या डोक्यावर ठेवतात. मी हे पाहिलंय आणि मला तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच पहा माझा ग्रंथ नीट. किंवा स्वामी वरदानंद भारती म्हणाले, देह झाला व्याधी क्षीण, गळून पडे पिकले पान, याचा न करावा खेद, मद ग्रंथांचा संभार हीच गुरुपूजा. मी माझ्या ग्रंथामध्ये पहा माझा ग्रंथ नीट. आत्माराम दासबोध समर्थ आम्हाला तेच सांगतात. ग्रंथाची आम्ही काळजी कशी घेतली पाहिजे. मी तुम्हाला सांगत होतो तिचं सेवेचा एक प्रकार आहे. मग ते पठनाला सुरुवात होईपर्यंत आपण त्या ग्रंथाला तिथं चौरी ठेवलेली आहे, त्या चौरीने आपण वारा घालू शकतो. समर्थ रामदासांनी प्रभू श्रीरामचंद्र सिंहासनाधिष्ठित आहेत, ग्रामपंचायतन आहे, देवदेवता छत्र चामर घेऊन उभे आहेत. कुणी तांबूल घेतलाय, कुणी पाणी घेतलंय, कुणी गंध घेतलाय, कुणी सुगंधी तेल घेतलेलं आहे, कुणीतरी छत्र चौऱ्या ढाळत आहे आणि रामाला वारा घालत आहे. किती प्रकार आहेत सेवेचे. पुढे समर्थ लिहित आहेत, खचित पादुका एका करी, रत्न जडित पादुका रामाच्या कुणीतरी हातात घेऊन उभा आहे. समजा राम उठले आणि त्यांना निघायचं तर पटकन मी पादुका पुढे ठेवल्या पाहिजेत. खचित पादुका एका करी, एक सुरंग वेत्रधारी, उभे राहिले उभयहारी, आज्ञा इच्छिती. ऐसे अपार सेवक जन, आपुलाले कामी सावधान, धुर्क तार्किक गुण संपन्न कार्य करते. प्रभू श्रीरामचंद्रांच्या भोवती केवळ देव नाहीयेत, केवळ अष्टप्रधान नाहीयेत, अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत. ते धूर्त आहेत, तार्किक आहेत, तीक्ष्ण बुद्धीचे आहेत. त्यांच्या अशी दक्ष असलेले हे कार्यकर्ते, दक्ष असलेले बंधू लक्ष्मण, स्वतः वायुपुत्र हनुमान, भरत, शत्रुघ्न, काय म्हणतायत राम, आता काय बोलतील, असं त्यांचं सगळं लक्ष रामाकडे आहे. आता तो जो मंडप आहे त्या मंडपाचं वर्णन आहे. समर्थ म्हणताय, खचित मंडप विशाळ, नीळ गोमेद 5 प्रवाळ, नाना रत्ने पुंजाळ, फाकती राजांगणी, चांदवे बांधले विशेष, मुक्ता फळांचे घोस, मोत्यांचे घोस लटकवलेले आहेत त्या शामियान्याला, त्या मंडपाला. जैसे तारांगणी आकाश लगडिले दिसे, संध्याकाळच्या वेळी आकाशामध्ये जसे चंद्र तारे दिसतात त्याप्रमाणे हे मोती चमकतायत. सुवर्ण पोटरे स्वयंभ, अहो ते जे खांब आहेत ते सोन्याचे आहेत. त्या मंडपाचे खांब हे सोन्याचे आहेत. सुवर्ण पोटरे स्वयंभ, उभारिले मंडप स्तंभ, रचना पाहता सुलभ अमरावतीची, इंद्राच्या राजधानीची आठवण यावी असं ते सगळं तिथलं वर्णन आहे. महाविस्तीर्ण मंडप, खणोखणी रत्नदीप, किरणे फाकती अमुप, बाल सूर्या ऐशी, तया मंडपा भीतरी, दिव्य सिंहासनावरी, बैसला शोभे कैवारी सुरवरांचा. अशा सगळ्यांचा कैवारी तो त्या सिंहासनावर बसलेला आहे. किरणे फाकती अमुप, बाल सूर्या ऐशी. काय समर्थांची शब्दांची रचना आहे. बाल सूर्या म्हणजे नुकताच सूर्योदय झालेला. आपण सूर्योदय पाहण्यासाठी कुठे कुठे जातो, दाहकता नाहीये, पण ती लालिमा आहे. तो कसा उगवतोय त्याची उत्कंठा आहे.
हळूहळू तो प्रकाशमान होतो. ते पाहण्यासारखे. गडावर गेल्यानंतर पहा सूर्योदय, मजा आहे. बाल सूर्योदय, काय सूर्य समर्थ रामदासांनी उपमा दिलेली आहे. वेष्टीत ऋषींचा पाळा, वेदाध्ययन घोष आगळा, संत सज्जनांचा मेळा ठाई ठाई. आता त्या मंडपामध्ये प्रभू श्रीराम, माता जानकी, बंधू लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत, हनुमंत ही सगळी मंडळी उभी आहेत. कार्यकर्ते उभे आहेत. कुणी खडावा घेतल्यात, रामाच्या पादुका घेतल्यात, कुणी पाणी घेतलंय, कुणी तांबूल घेतलंय, कुणी रामाला वारा घालताय. अशा वेळी अजून कोण कोण आहे आजूबाजूला? किती गर्दी आहे. वेष्टीत ऋषींचा पाळा, वेदाध्ययन घोष आगळा. ऋषीमन जन तोषक, श्रीराम जय राम जय जय राम. आपण काय म्हणतो? 121 रामनामावली आहे. संध्याकाळच्या उपासनेला आपण म्हणतो ना गडावर घळीमध्ये 121 नाव आहेत. त्यामध्ये एक नाव आहे ऋषीमन तोषक जय जय राम. राम आमचे कसे आहेत? समाधान देणारे आहेत. ऋषीमन तोषक जय जय राम. अशा ह्या ऋषींचा थवा, अशा ह्या ऋषींचा समुदाय रामाला वेष्टून आहे. वेष्टीत ऋषींचा पाळा, वेदाध्ययन घोष आगळा. त्यांचं वेदाध्ययन चालू आहे. कुणी सामवेद म्हणतंय, कुणी अथर्ववेद म्हणतंय, कुणी यजुर्वेद म्हणतंय, कुणी अथर्ववेदांमधल्या ऋचा म्हणतंय. संत सगुण ध्यान, भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन समर्थ करतायत. केवळ रामाचं वर्णन नाही आहे. आराध्य दैवताची प्रभावळ ज्यांनी ज्यांनी मंडित केलेली आहे, अलंकृत केलेली आहे, अशा सगळ्यांचं वर्णन आहे. कोण कोण आहे आजूबाजूला? गण गंधर्व विद्याधर, सनकादिक नारद तुंबर, भक्त मिळाले अपार, जय जयकार गर्जती. ब्रह्मचारी, विरक्त, तापसी, ज्ञाते, दिगंबर, संन्यासी, सिद्ध, योगेश्वर, साधनासी, बैसले ठाई. बैसले पंडित पुराणिक, बैसले कपीश्वर अनेक, बैसले प्रेमळ सात्विक साधुजन, बैसली ब्रह्मवृंदे निर्मळे, स्नान संध्या आचारशिळे, धोत्रे पवित्रे सोज्वळे लंबायमान. त्या धोत्रांचं वर्णन सुद्धा समर्थ कसं करतायत? पायापर्यंत धोत्राचा काष्टा आहे. आणि ती धोतर कशी आहेत त्यांनी घातलेली? स्वच्छ, पवित्र. रामाच्या जवळ जायचंय. आमची वस्त्र कशी असली पाहिजेत? आमचा देह किती पवित्र असला पाहिजे. मला एक आठवतो प्रसंग स्वामी वरदानंद भारतींचा. आपल्याला मी सांगितलेलं आहे. पुनरावृत्तीचा दोष पत्करून मी हे सांगतो. नारायणाने निरोप पाठवलाय. स्वामी वरदानंद भारतींच्या लक्षात आलं, नारायणाने आपल्याला निरोप पाठवलाय, आपल्याला बोलावलेलं आहे. आणि तो निरोप कुणी आणलाय? भागीरथींनी निरोप आणलाय. जे काव्य स्वामी वरदानंद भारतींनी लिहून ठेवलंय महासमाधीला जायच्या अगोदर. किती योजना आहे, काय प्लॅनिंग आहे. 15 दिवस सॉलिड फूड बंद केलंय, अन्न ग्रहण बंद केलं, केवळ दूध घ्यायला चालू केलं. परमपूजनीय परम परिव्राजकाचार्य सद्गुरू भगवान श्रीधर स्वामींच्या जीवनातही असंच घडलेलं आहे. त्यांना जी कपिला गाय दिली होती तिचं ते केवळ दूध प्राशन करत होते जायच्या अगोदर. स्वामी वरदानंद भारती उत्तर काशीला ठरलेला दिवस आहे, त्याच्या अगोदर केवळ दूध घेतायत.
अन्नग्रहण बंद केलंय, केवळ दूध घेत आहेत. 3 दिवस अगोदर त्यांनी आपल्या शरीराचा इनिमा करून घेतला. भगवंताला अर्पण करायचा देह तो किती पवित्र असला पाहिजे याची परिसीमा आहे. आणि केवळ पाणी घ्यायला चालू केलं, फक्त पाणी. अन्न बंद केलं, दूध घेतलं, दूध बंद केलं, इनिमा करून घेतला आणि फक्त पाणी प्राशन करायला चालू केलं. भगवंताच्या जवळ जायचंय ना, म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, देव पूजावा विमळ हस्ती. हात लाईफबॉय साबणाने किंवा कुठल्या रिन साबणाने स्वच्छ धुवून मग देवाचं भगवंताचं पूजन करावं का? ज्या देहाला या हातांनी धारण केलेलं आहे तो देह सुद्धा अत्यंत पवित्र असला पाहिजे. विमल हस्ती म्हणजे केवळ स्वच्छ धुतलेले हात नव्हे, आमचं अंतःकरण सुद्धा तेवढं पवित्र असलं पाहिजे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, ही जी मंडळी आहेत या मंडळींची धोत्र कशी आहेत? आपल्या पायापर्यंत आहेत, लंबायमान पवित्र धोत्रे, सोज्वळ लंबायमान. पुढे समर्थ म्हणतायत, योगपटे तिळे माळा, नाभीपर्यंत रुळती गळा, भाविक सात्विक लीळा परमधार्मिक, नाना उपकरणे देवतार्चने, चंबू गडवे दर्भासने, नाममुद्रा गोपीचंदने, साहित्य शोभा. आता इथून साहित्य काय काय आहे सगुणोपासनेला त्याची यादी समर्थांनी दिलेली आहे. एवढं साहित्य आमच्या देवघरात आहे का? आपण विचार केला पाहिजे. एवढं सूक्ष्म निरीक्षण आणि एवढ्या सूक्ष्म पातळीवर जाऊन समर्थ प्रभू श्रीरामचंद्रांची सगुणोपासना करतायत, सगुण ध्यान करतायत. तो आमच्यासाठी एक आदर्श आहे. आता काय पात्र आहेत, काय काय उपकरण आहेत याचा विचार उद्याच्या दुपारच्या 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.